कहाणी हरतालिकेची. हरतालिका कथा. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा ना. मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुम्हाला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. हे व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकड मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेव वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा बरं? मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा माझी कोणतीच नाही आहे. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझं वडील तिथे आले. त्यांना तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितली त्यांना. पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचाराने त्याची पूजा करावी. मनोभावाने त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतोच. 7 जन्माचा पातक नाहीसा होतो. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी कहाणी ऐकल्यानंतर सुवासिनीने यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे देवा ब्राह्मणांच्या द्वारी, गायीची गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, इथे आपली कहाणी ही संपलेली आहे हरतालिकेची. कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि एक रिक्वेस्ट मी तुम्हाला करेल, तुमची जर तब्येत वगैरे ठीक नसेल तर तुम्ही निर्जली उपवास करू नका. फ्रूट्स काही उपवासाचे जे पदार्थ असतील ते तुम्ही खाऊ शकता. जर असं आपण स्वतःला त्रास करून जर उपवास केला तर देवालाही वाईट वाटेल, नाही का? म्हणून आपण देवाला वाईट वाटून देऊ नका. देव आपले जर कर्म चांगले असेल, आपलं मन स्वच्छ असेल तर देव आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. चला, पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, सध्यासाठी बाय.